बिश्नोई टोळी पुन्हा एकदा आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे। मुंबई पोलिसांनी 5 संशयितांना कारवाईमध्ये पकडलेले आहे। अंधेरीतल्या प्लॅटिनम हॉटेल जवळ ही मोठी कारवाई झाली। मुंबई पोलिसांच्या पुन्हा एकदा रडारवर ही बिश्नोई टोळी आहे आणि 5 संशयितांना पोलिसांनी पकडलेलं आहे। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने ही मोठी कारवाई केली आहे। उद्योगपतीच्या हत्येचा कट रचलेला होता तो आता उघड झालेला आहे आणि 7 देशी बनावट पिस्तूल 21 जिवंत कारतूस या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त केलेली आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। सीमा, ही निश्चितच एक खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल, मात्र बिश्नोई टोळी या निमित्ताने पोलिसांच्या पुन्हा एकदा रडारवर आहे। मोठ्या उद्योगपतीच्या हत्येचा कट रचला होता। काय काय नेमके कारवाईचे तपशील आहेत? अनुपमा, मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे। 5 संशयित आरोपींना 29 मार्च रोजी मुंबई गुन्हे शाखेने जी आहे ती अटक केलेली आहे आणि या 5ही जणांचा संबंध जो आहे तो कुठेतरी बिश्नोई गँगशी असल्याचा दावा किंवा तसा संशय मुंबई पोलिसांना असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळालेली आहे। आणि जी माहिती आतापर्यंत चौकशी दरम्यान पोलिसांना आढळलेली आहे तर त्या सगळ्यांचा कुठेतरी जो एक धागेदोरे जे लावले जात आहेत त्याचा ते धागेदोरे कुठेतरी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे आता पुढची कारवाई जी आहे ती मुंबई पोलिसांकडून सुरू झालेली आहे। खरं तर खूप आधीपासून म्हणजे ही जे 5 जण वेगवेगळ्या राज्यातून मुंबईमध्ये दाखल झालेली होती, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये म्हणजे एका बड्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा या टोळीचा एक कट होता आणि गोळी घालून एका व्यक्तीला मारण्याचा कट गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्येच शिजत होता। याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना पथकाला मिळताच पुढची कारवाई जी आहे ती केली गेली आणि 28 मार्च रोजी एक पथक नेमण्यात आलं आणि 29 मार्च रोजी ही मोठी कारवाई जी आहे ती अटकेची करण्यात आलेली आहे। सध्या या टोळीकडनं 7 पिस्तूल सोबतच 21 राऊंड गोळ्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि काही सिम कार्ड या 5 जणांकडनं पोलिसांनी जप्त केलेले आहेत। सोबतच काही डोंगल आणि आपल्या इतर लोकांशी कारवाईमधून अनेक जप्त केलेल्या वस्तू मिळाल्या। अर्थातच त्यांच्या चौकशीमधून आणखी काही महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांना मिळेल आणि उद्योगपतीच्या हत्येचा कट रचला होता त्यामुळे निश्चितच या संदर्भात काय नेमका सगळा कट होता हे सगळे तपशील पुढे येतील। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।